हाय हॅलो नमस्कार सर्वांना. मी अक्षय पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आणि आज आहे 29 तारीख आणि आता भारतामध्ये जाण्याची वेळ झालेली आहे. रात्रीचे वाजलेले आहेत 9:09 आणि आमची सर्व तयारी झालेली आहे. इथे सर्व बॅग्स रेडी आहेत. तर यावेळी नेहमीप्रमाणे 6च बॅग्स आहेत, पण एकामध्ये एक घातलेली आहे कारण जाताना एवढं सामान नसतं. इथे या 2 मोठ्या बॅग्स आहेत, या केबिन बॅग आहेत, क्रॉस बॅग प्लस इकडे 3. आणि यावेळी प्लास्टिक रॅप केलेलं आहे बॅग्सला. तर आज मी ते सर्व घेऊन आली त्याचं रोलर. आणि मग आता मी ना त्याच्यामध्ये जास्त वेळ गेला वेट करण्यामध्ये आणि मग फायनल पॅक करण्यामध्ये, कारण शेवटपर्यंत आपण सगळं भरत असतो. आपलं जे पण मेकअपचं पाऊच वगैरे असतं ते सगळं यूज करतो आणि मग फायनली भरतो. कारण केबिन बॅगमध्ये ते अलाउड नसतं, जे पण आपलं मेकअपचं लिक्विड वगैरे असतं ना त्यामुळे ते यातच भरावं लागतं आणि शेवटपर्यंत मग शेवटी पॅकिंग फायनल पॅक करावं लागतं. त्याच्यामुळे मग वेळ जातो. तर आता सर्व रेडी आहे. आता थोड्याच वेळात कॅब बुक करू आणि मग निघू. 12:15ची फ्लाईट आहे आमची. आणि मंदार आणि आर्विकसुद्धा आता रेडी झालेले आहेत. तर आता इथून पुढे तुम्हाला भारतातले माझे व्लॉग्स बघायला मिळणार आहेत. आणि आता हा आमचा अबुधाबी ते भारतापर्यंतचा प्रवास कसा असणार आहे ते सर्व तुमच्यासोबत शेअर करणार आहे आजच्या या व्लॉगमध्ये. तर नक्की व्लॉग शेवटपर्यंत बघा. तर मग चला आता निघाल्यावरती बोलते. हॅपी जर्नी आहो. थँक्यू. हॅपी जर्नी टू अस. टॅक्सी आलेली आहे आणि आता पहिल्यांदा बसतो. आमच्या घरापासून एअरपोर्टचं अंतर किती आहे ते सांगते. कॅबने गेलो तर 30 ते 40 मिनिटांनी. अगदी बिल्डिंगच्या खालून बस आहे जिने 1 तासामध्ये पोहोचतो. चला तर मग आपल्या मायदेशी जाण्याचा प्रवास सुरू करतोय. लास्ट ब्लॉगमध्येच मी तुम्हाला सांगितलं होतं की 2 डिसेंबरला UAEचा नॅशनल डे आहे. त्यामुळे UAEमधल्या कुठल्याही रस्त्यांवरती फिरताना मॉलमध्ये सुपरमार्केटमध्ये तुम्हाला इतकीच लाईटिंग आणि डेकोरेशन केलेलं दिसेल. आणि हा जो रस्ता आहे तो कॉर्निशचा रस्ता आहे, जो आमच्या घरातून सुद्धा दिसतो आणि जिथे नॅशनल डे निमित्त बरेचसे प्रोग्राम्स असतात. आणि यावेळी मात्र आम्ही इथला नॅशनल डे मिस करणार आहोत. गेल्या वर्षी नॅशनल डे न्यू इयर आम्ही सर्व दुबईमध्ये एन्जॉय केलं होतं, कारण आम्ही तेव्हा तिथेच राहायला होतो. आमच्या घरापासून मरीना बीच अगदी जवळ होतं. त्यामुळे न्यू इयरला क्रॅकर्स, ड्रोन शो या सगळ्याची खूपच मज्जा आली होती. या रेड कलरमध्ये दिसणाऱ्या 2 बिल्डिंग्ज आहेत, अल बहर टॉवर्स, आणि जिच्या शेपमुळे तिला पायनॅपल टॉवर असं सुद्धा म्हटलं जातं. आणि आता नॅशनल डेमुळे तिला अशी लाईटिंग केलेली आहे. I've come so far away from home. There's no way I'm turning back now. My destination is unknown, so I'll keep pushing, never slow down. A big blue sky, a pocket of dreams, a head full of hopes, possibilities. I'm taking a chance to reach for the stars, for the stars. एअरपोर्टला आम्ही पोहोचलेलो आहोत. नंतर आता बॅग उतरवतात आणि 5 नंबर गेटला आम्ही उतरलेलो आहोत, कारण विस्तारा फ्लाईट ही तिथूनच आहे. हे आहे अबुधाबीचं जायद इंटरनॅशनल एअरपोर्ट. मी या एअरपोर्टबद्दल आणि इथले असलेल्या सोलार पॅनलबद्दल मी बरीचशी माहिती सांगितलेली आहे. त्यासाठी तुम्ही माझा या आधीचा भारतातल्या जर्नीचा व्हिडिओ नक्की पाहू शकता. चला तर मग आता एअरपोर्टला एंट्री करतो. तर फ्लाईटने प्रवास करण्यापूर्वी सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे पासपोर्ट आणि ज्या देशातून आपण ट्रॅव्हल करतो आहे त्याचा ID असला पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एमिरेट्स ID किंवा आधार कार्ड. एअरपोर्टला पोचल्यावर आपल्या फ्लाईटचा गेट कोणता आहे तिथून एंट्री करायची. एंट्री केल्यावर लगेचच आपल्याला ही स्क्रीन दिसेल, ज्याच्यावर आपल्याला चेक करायचं की आपल्या फ्लाईटच्या पुढे कोणतं चेक इन काउंटर लिहिलेलं आहे. तसे इथे मिडलला वरतून दुसरं 2256 आमची फ्लाईट आहे, जिचं चेक इन काउंटर G आहे. आणि त्यापुढे आपल्याला दिसतंय चेक इन ओपन, म्हणजेच चेक इन काउंटर स्टार्ट झालेलं आहे, जिथे आपण बोर्डिंग पास घेऊन आपलं बॅगेज ड्रॉप करू शकतो. आणि आता सिक्युरिटी चेक इनला जाता राईट साईडला तुम्हाला इथे दाखवते. आपले जे काही बॅगेज बॉक्सेस आपल्याला जर प्लास्टिक रॅप करून घ्यायचे असतील तर काही पर्टिक्युलर चार्जेस पे करून इथून ते आपण करून घेऊ शकतो. फ्लाईटने प्रवास करताना आपल्याकडे नेहमी 2 प्रकारच्या बॅग असतात, केबिन आणि चेक इन बॅग्स. स्वतःसोबत ज्या फ्लाईटमध्ये आपण बॅग्स कॅरी करतो त्या केबिन बॅग्स, आणि प्लेनच्या कार्गोमध्ये पाठवणाऱ्या बॅग्स म्हणजे चेक इन बॅग्स. तर आता सगळ्यात पहिल्यांदा सिक्युरिटी चेक इनला जायचं, जिथून बोर्डिंग पास मिळेल आणि त्याच्यावर बॅग सर्व आपण आतमध्ये देऊ. तर मग
तर आज सिक्युरिटी चेक इनला बरीच गर्दी आहे. या इतक्या लाईनमध्ये आम्हाला 1 तास लागू शकतो आणि या सगळ्या प्रोसेसला लागणाऱ्या वेळेमुळेच आपल्याला एअरपोर्टला 3 तास आधी पोहोचायचं असतं. बोर्डिंग पास घेतल्यानंतर समोर जे दिसतंय ते म्हणजे इमिग्रेशन काउंटर आहे आणि इथे ही ई गेट फॅसिलिटी आहे, त्यामुळे आपण सेल्फ इमिग्रेशन करू शकतो. म्हणजे जेव्हा पण फर्स्ट टाईम व्हेरिफिकेशन झाल्यानंतर सेकंड टाईमपासून तुम्ही इमिग्रेशन काउंटरला स्वतःचं चेक इन आणि चेकआउट करू शकता. आणि फॅमिलीचं व्हेरिफिकेशन करण्यासाठी गव्हर्नमेंट ऑफिसर बसलेले असतात, जे इकडचे अरेबिक असतात. नॉर्मली कोणत्याही एअरपोर्टला आपल्याला सोबत सोडायला येणाऱ्या लोकांना एअरपोर्टच्या बाहेरूनच जावं लागतं, पण या एअरपोर्टला आतपर्यंत येऊ शकतो आणि इथे समोर सिटिंग आहे, तिथे बसूसुद्धा शकतात. तर आता आमच्या सर्व प्रोसेस झालेल्या आहेत. तर बोर्डिंग पास घेऊन बॅगेज गेलेलं आहे, इमिग्रेशन आणि सिक्युरिटी चेक इनसुद्धा झालेलं आहे. आणि तुम्ही पाहिलंतच आज खूप गर्दी आहे, त्यामुळे सर्व प्रोसेस व्हायला आम्हाला बराच वेळ लागला. आणि आता फ्लाईटला फक्त 1च तास बाकी आहे, त्यामुळे आज आम्ही लाऊंजला जाणार नाही आहोत, कारण लाऊंजला जाण्या येण्यामध्ये खाण्यामध्ये बराच वेळ जाईल. त्यामुळे डिरेक्टली आम्ही आता बोर्डिंग गेटकडे जात आहोत. आणि हे सर्व आजूबाजूला दिसणारे ड्युटी फ्री शॉप्स आहेत, जिथून तुम्हाला पाहिजे ते तुम्ही शॉपिंग करू शकता. आणि आता आलेलो आहोत बोर्डिंग गेटला आणि आमचा B17 हा गेट नंबर आहे. करून यांना सँडविच वगैरे बनवून आणलं होतं, ते सर्व आम्ही आता खाल्लं. आर्विक इथे खेळतोय. तो काय दमलेला नाही, कारण दुपारी छान झोप झालेली आहे. पण ट्रॅव्हलिंग बोलल्यावर मला थोडंसं हेडेक स्टार्ट होतं, तसं माझं झालेलं आहे. आणि मंदारसुद्धा सकाळी लवकर ऑफिसला गेलेले आहेत आणि ऑफिस पूर्ण कंप्लीट करून आलेले आहेत, त्यामुळे ते सुद्धा थकलेले आहेत. जस्ट आम्ही फ्लाईटमध्ये बसलेलो आहोत आणि आर्विकने नेहमीप्रमाणे त्याची विंडो सीट पकडलेली आहे आणि अजूनही फ्लाईटचं बोर्डिंग चालू आहे. लोक सेटल होताना दिसत असतील तुम्हाला. वाजलेले आहेत 12:30. आम्ही तिकडे आपले भारतातले 4:45 वाजता उतरणार आहोत, पण आता मागे पुढे होऊ शकतं किंवा तेवढा टाईम ते कवर पण करतील. आणि मग तिथून पुढचा प्रवास 1.25 तासाचा घरी पोचायला. तर असा हा रात्रीचा पूर्ण प्रवास, तर आजची पूर्ण रात्र प्रवासामध्ये जाणार आहे. तर आर्विक जर झोपू शकला तर आम्ही झोपू शकतो. आर्विक झोपणार आहे. ऑलमोस्ट 1 वाजत आलेलं आहे, अजून टेक ऑफ केलेलं नाही आहे. आता थोडाच वेळ टेक ऑफ करेल. आता लाईट्स ऑफ होतील आणि जर आपल्याला इथे काहीतरी रीड वगैरे करायचं असेल ना, तर वरती लाईट असते. तर इंडिव्हिज्युअली प्रत्येक चेअरसाठी लाईट आहे. मी मिडलला बसलेली आहे, तर मी मिडलचं स्विच स्टार्ट करणार. तर आता फ्लाईटच्या लाईट्स ऑफ झालेल्या आहेत आणि आता मिडलचा स्विच स्टार्ट करून मी लाईट चालू करून दाखवते, ज्याचा उजेड फक्त माझ्यावरती पडतोय. फ्लाईट आता टेक ऑफ लवकरच करेल. आणि ना आमच्या फ्लाईटमध्ये एक बाळ आहे ना, खूप जास्त रडत होतं, जे फार वेळाने शांत झालं नंतर. आर्विक फ्लाईटमध्ये शांत बसावं यासाठी मी एक छोटीशी कलर बुक कॅरी केली होती. लवकरच जेवण सर्व होईल, तर आर्विकला ज्यूस आणि आम्ही कोल्ड्रिंक घेतलेलं आहे.
बन अमूल मटर, राईस, दाल मखनी, चिकन मसाला, स्वीटमध्ये गुलाबजाम विथ रबडी आहे. तर इथे आर्विकला मी बन मस्का लावून देते. तर आज आम्ही तिन्ही नॉनव्हेज मिल घेतलेले आहेत कारण दाल मखनी आणि चिकन मसाला असे दोन्ही त्यामध्ये आहेत. स्वीटमध्ये गुलाबजाम रबडी आहे. आणि आता पहाटेचे वाजलेले आहेत 5:30 आणि फायनली फ्लाईटने लँड केलेलं आहे. आणि फ्लाईट रनवेलाच थांबल्यामुळे आम्ही आता बसने गेटजवळ जाणार आहोत. आणि मी उतरता तुम्हाला बाजूला फ्लाईट दिसतच असेल विस्तारा, जी बरीच मोठीसुद्धा होती, त्यामुळे बाहेर पडायलासुद्धा बराच वेळ लागला. आणि इथे मुंबई एअरपोर्टला आल्यावरतीसुद्धा इमिग्रेशनसाठी पुष्कळ गर्दी आहे. इमिग्रेशन सिक्युरिटी चेक इन झाल्यावरती आता चाललेलो आहोत बॅगेज कलेक्ट करायला. आपल्या फ्लाईटच्या बॅग्स कोणत्या बेल्टवरती आलेल्या आहेत हे सुद्धा आपल्याला स्क्रीनवरतीच कळतं. आमच्या बॅग्स 11 नंबरच्या बेल्टवरून आम्ही ऑलरेडी कलेक्ट केलेल्या आहेत. जस्ट आम्ही एअरपोर्टच्या बाहेर पडलेलो आहोत आणि इथे कॅब्स अवेलेबलच असतात. त्यापैकी आम्ही सुद्धा एक बुक केलेली आहे. ज्यावेळी आपल्या बॅग्स खूप जास्त असतात त्यावेळी मोठीच गाडी बुक करावी लागते. अशा प्रकारे मायदेशी पोहोचलेलो आहोत. काल रात्री 9 वाजता अबुधाबीपासून सुरू झालेला प्रवास आता पहाटे भारतामध्ये पोहोचून संपलेला आहे. आता पाऊण ते 1 तासात आम्ही आमच्या कळव्याच्या घरी पोहोचू. पण प्रवास म्हटला की थोडंसं थकायला होतं, पण दुसऱ्या क्षणाला आपल्या घरच्यांना भेटण्याची जी ओढ असते ती पुन्हा तो थकवा घालवणारी असते. असा होता आजचा व्लॉग. आय होप तुम्हाला आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. तेपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. बाय.